सेम अकॅडमी लोकप्रिय यूट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो या लोकप्रिय यूट्यूब चॅनलवरती. आपल्या सर्वांना माहिती आहे जलसंपदा विभागामध्ये 14,000 पदाची जाहिरात येणार आहे. या 14,000 पदासाठी आपल्याला जर अप्लाय करायचं असेल आणि अप्लाय करून जर आपल्याला अंतिम निवड यादीमध्ये येऊन जर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जायचं असेल तर विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी जात असताना कोणकोणती कागदपत्रे तुमच्या सोबत असावी लागतात, चला तर जाणून घेऊत. पहा, प्रमाणपत्र आणि कागदपत्रे काय काय लागणार आहेत आपण सविस्तर माहिती आपण डॉक्युमेंट लिस्ट आपण आणलेली आहे. आणि आपण जर खेळाडू, दिव्यांग, माजी सैनिक, अनाथ तसेच प्रबळ भूकंपग्रस्त व पदवीधर अंशकालीन कर्मचारी आरक्षणाच्या दाव्याच्या अनुषंगाने प्रस्तुत जाहिरातीमध्ये नमूद केल्याप्रमाणे असणे अनिवार्य आहे. प्रमाणपत्रे कागदपत्रे संलग्न केल्याशिवाय अर्ज स्वीकारित केला जाणार नाही. पहा, आपल्याला काय काय कागदपत्रे लागणार आहे त्याकडे आपण वळण्यापूर्वी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला ऑल प्रेस करायला विसरू नका. आता महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे, शांतपूर्वक आणि शांत जागेवर बसून ऐका. अर्जातील नावाचा पुरावा म्हणजेच आपल्याला SSC म्हणजे 10वी किंवा 12वीचं जी शैक्षणिक जे बोर्डाने दिलेले प्रमाणपत्र असतं त्याच्यानुसार आपल्याला ती नावाचा अर्जातील नावाचा पुरावा म्हणून तो वापरावा लागतो. वयाचा पुरावा म्हणजे आधार कार्ड आपण वापरू शकतो. शैक्षणिक जे आपली पदवी झाली असेल म्हणजे ज्या पदाला तुम्ही अप्लाय करत आहात त्यानुसार जर पदवीधारक म्हणजे पात्रता जी एक पद आहे त्या पदाला पात्रता 10वी पास, 12वी पास किंवा पदवी असते. जर त्याला पात्रता पदवी असेल तर मग ती पदवी कोणती आहे तुमची BA, BCom, BSc ती पदवी तुमच्या सोबत घेऊन जावी लागेल आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करावे लागतील. जेव्हा आपली निवड यादीमध्ये नाव आलं आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला बोलवलं तर तेव्हा ते डिग्री 10वी 12वीचं मार्कमेव तुम्हाला लागणार आहे. आपण जर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक असल्याचा पुरावा आपल्याकडे असणं गरजेचं आहे. प्रबळ अंशकालीन पदवीधर कर्मचारी आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावासुद्धा आपल्याकडे असणं महत्त्वाचं आहे. प्रकल्पग्रस्त आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा आपल्याकडे असेल तर योग्य आहे आणि ते जर तुम्हाला लागू होत असेल तरच हे तुम्ही घेऊन जायचं आहे. आता कसं आहे, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक असल्याचा पुरावा तुमच्याकडे असेल तर तुम्ही घेऊन जाऊ शकता. आणि आपल्याकडं जर तुम्ही आरक्षण वर्गामधील असाल तर आपल्याला ती कास्ट वगैरे तर न्यावीच लागते, हे सर्वांना माहिती आहे. 10वी 12वी पदवीचं प्रमाणपत्र असेल तर ते तुम्हाला घेऊन जावे लागेल. आधार कार्ड, मतदान कार्ड जे काही पुरावे असतील ते आपल्याला घेऊन तिथे तुम्हाला जावं लागेल आणि तिथं गेल्याच्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन तुमचं होईल आणि अंतिम निवड तुमची करण्यात येईल. पण अद्यापही जाहिरात आलेली नाही, लवकरच जाहिरात येईल अशी शक्यता आता वर्तवली जात आहे. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय शिवराय.